तुम्हाला माहिती आहे का दत्त जयंती का साजरी केली जाते? यामागची कथा तुम्हाला का माहिती आहे का? तुम्ही कधी ऐकली आहे का? नसेल ऐकली तर ह्या व्हिडिओतून जाणून घेऊया. हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 त्रिमूर्तींचे रूप मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रय विष्णूंचा 6वा अवतार मानला जातो. भगवान दत्तात्रय हे 3 प्रकारांमुळे कलियुगातील देवता मानले जातात. गाय आणि कुत्रा दोघेही त्यांच्या सवारी आहेत. असे मानले जाते की भगवान दत्तात्रयांची उपासना केल्यास तिन्ही त्रिमूर्तींचा उपासना होते. भगवान त्रिदेवेचे रूप समजले जाणाऱ्या दत्तात्रयांना आजन्म ब्रह्मचारी आणि संन्यासी मानतात. भगवान दत्तात्रय कोण आहेत आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली हे आपण जाणून घेऊया. दत्तात्रय देवतांना त्रिदेव स्वरूप का मानले जाते त्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे. एकदा माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व वाटला. त्यांचा हा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवाने लीला केली. या लीलेनुसार नारदजी एके दिवशी या तिघांकडे आले आणि तिघांनीही सांगितले की ऋषी अत्री त्यांची पत्नी अनुसयासमोर तुमचे स्त्रीत्व काहीच नाही. मग तिन्ही बायकांनी आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि म्हणाले की तुम्ही तिघेही जाऊन अनुसयाच्या स्त्रीत्वाची परीक्षा घ्या. पत्नी, शिव, विष्णू आणि ब्रह्माजी साधूचा वेश धारण करून सती अनुसयाच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले. त्यावेळी अत्री ऋषी त्यांच्या आश्रमात नव्हते. या तिघांनी सती अनुसयाकडून भीक मागितली आणि त्यांना निर्वस्त्र होऊन भीक मागितली पाहिजे अशी अट घातली. हे ऐकून सती अनुसयाला धक्का बसला, परंतु साधूचा अपमान होऊ नये या भीतीने तिने आपल्या पतीचे स्मरण करून देऊन सती धर्माची शपथ घेतली. ते म्हणाले की जर माझा सती धर्म खरा असेल तर तिन्ही मुले 6 महिन्यांची बाळं होतील. अनुसयाने विचार केल्याप्रमाणे तसेच घडले. तिन्ही देवता 6 महिन्यांचे बाळ बनले आणि सती अनुसया यांनी त्यांना माता म्हणून दूध पाजले. जेव्हा पती परत आले नाहीत तिन्ही बायकांना काळजी वाटू लागली. तेवढ्यात नारदजी आले आणि त्यांनी सर्व गोष्ट सांगितली. मग तिन्ही देवी सती अनुसयाकडे गेल्या आणि त्यांनी क्षमा मागितली आणि आपल्या पतीला परत मागितलं. अनुसयाने तिन्ही देवता पुन्हा तिच्या रूपात बदलले. अनुसयाच्या सती धर्मामुळे संतुष्ट होऊन त्रिदेवाने त्याला एक आशीर्वाद दिला की आम्ही तिघे तुझ्या पोटी जन्म घेऊ. मग ब्रह्माच्या अंशातून चंद्र, विष्णूच्या अंशातून दत्तात्रय आणि त्यानंतर ऋषी दुर्वासाचा जन्म शिवच्या अंशातून झाला. पौराणिक मान्यतेनुसार भगवान